या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत न्यू रूट्स हेअर क्लिनिक, अत्याधुनिक केश रोपण केंद्र। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत श्री सिद्धिविनायक मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, उस्मानाबाद, विश्वासातून प्रगतीकडे। नमस्कार, मी संजना आणि आपण पाहताय अ लँटन मराठी मंडळी। आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की शेतातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मजुरांची समस्या, आणि आजकाल बऱ्याच कंपन्या आहेत जे या मजुरांची समस्या सोडवण्यावर काम करत आहेत। वेगवेगळी यंत्र, वेगवेगळी उपकरणं ही तयार करत आहेत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत। आज आपल्यासोबत असंच एक यंत्र आहे आणि ते यंत्र बनवणारी कंपनी जे मेन आहे ते आपल्या सोबत आहेत। हे जे आहे ते फवारणी यंत्र आहे आणि या फवारणी यंत्राच्या माध्यमातून फवारणीचं काम केलं जातं। आणि हे यंत्र कसं काम करतं, शेतकऱ्यांसाठी कसं फायदेशीर आहे, त्याचबरोबर ह्याची रचना कशी आहे, कसं फायदेशीर ठरू शकतं शेतकऱ्यांना, ह्याची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। नमस्कार सर, लँटन मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सगळ्यात आधी काय आहे हे यंत्र, त्याबद्दल माहिती सांगा। मॅडम, हे आपण पिकांवरती फवारणी करतो ना, तर त्यासाठी वापरण्यात येणारे ब्लोअर आहे, ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर म्हणतो आपण त्याला। तर ते यंत्र आपण मॅन्युफॅक्चरर आहेत, नाशिक येथील कंपनी आहे आपली, गोदावरी ॲग्रो स्प्रेअर प्रायव्हेट लिमिटेड। तर ह्याच्या शेतकऱ्यांना कसा बेनिफिट भेटेल, काय उपयोग होईल ते आपण देण्यासाठी इथे आलेलो आहोत। ह्या यंत्राद्वारे कोणकोणत्या पिकांवरती फवारणी केली जाते? याच्यामध्ये आता द्राक्ष बाग आहे, डाळिंब बाग आहे, संत्री, मोसंबी, चिक्कू सगळ्याच पिकांवरती स्प्रे केला जातो। याच्यामध्ये बघा, आता हे जे प्रॉडक्ट आहेत त्याच्यात वेगवेगळे मॉडेल असतात, ते वेगवेगळ्या पिकांसाठी। हे बूम स्प्रेअर आहे, वायफर स्प्रेअर आहे, हे सोयाबीन, हरभरा, कापूस वगैरे याच्यासाठी वापरले जातात। हे डाळिंबसाठी वापरले जातात, व्हर्टिकल फॅन कव्हर असतं त्याचं। आणि राऊंड फॅनचं जसं असतं तर भाजीपाला, टमाटे, द्राक्ष बाग हे सगळ्यांसाठी याचाच वापर केला जातो। आणि समजा म्हणजे हे ट्रॅक्टर चालित यंत्र आहे। समजा एखाद्या पिकाला ट्रॅक्टरवरून नसेल फवारणी करतायत, तर त्यासाठी काय अल्टरनेटिव्ह? त्याच्यासाठी अल्टरनेट केलेलं असं आहे, ह्या यंत्रामध्ये पण आपण दिलेलं आहे की याला पंपाला जे कॉक असतात ह्याच्याने 2 नळी अटॅच करून देतं आणि जागेवर थांबून पण याला स्प्रे केला जातो। आणि त्याच्यामध्ये एक वाइंडरचं यंत्र असतं, ते इथं मागे हा फॅन कव्हर काढला जातो आणि त्याच्या ठिकाणी वाइंडर असतं, ते वाइंडरमध्ये ऑटोमॅटिक रिवाइंड केलं जातं ते पाईप वगैरे। याची जी रचना आहे ती कशी आहे आणि इतर फवारणी यंत्रांपेक्षा काय वेगळं आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी हेच का घ्यावं? याच्यामध्ये कसं आहे मॅडम, आता आपण याच्यामध्ये जी रचना केलेली आहे ती स्क्वेअर टँक कॉम्पॅक्ट साईज केलेली आहे, आकारमान छोटे, कार्यक्षमता मोठी आहे याची। सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आपण जे आता इथं बघतात तुम्ही, जनरल स्पेअर पार्टमध्ये याच्यात बेल्ट वापरलेले असतात, तर इथं आपण वापरलेलं आहे चेन ड्राईव्ह, मेंटेनन्स फ्री। याचं बेल्ट तुटण्याचं टेन्शन नाही याच्यामध्ये, बरोबर। त्याच्यामध्ये अजून एक वापरलेलं आहे नोझल्स इटालियन जेट कंपनीचे वापरलेले आहेत। याच्यामध्ये लो व्हॉल्यूम चालतं, ड्रॉपलेट्स फाईन आहेत त्याचे एकदम। याच्यामध्ये जीए आणि डिपिंगसाठी एक्स्ट्रा ATR वापरायची गरज नसते, याच्यानेच तुमचा जीए डिपिंगचा स्प्रे होतो आणि कॉर्चिंग वगैरे पकडली जात नाही याच्यामुळे, याच्या स्प्रेमुळे औषध रनअप होत नाही, ड्रॉपलेट्स फाईन असल्यामुळे याच्यात। हे यंत्र कसं काम करतं ते पण आता सविस्तर पद्धतीने। हे यंत्र आता आपण ट्रॅक्टरला जेव्हा माउंट करतो, याला 2 प्रकारे माउंट केलं जातं, एक हायड्रोलिक आणि एक अटॅचमेंट। काही ट्रॅक्टरांना आपण प्लेट्सवरती अटॅच करतो या ठिकाणी आणि काहींना हायड्रोलिकवरती अटॅच करतो। तर हे हायड्रोलिकवरती आपण 200 आणि 300 लिटरचं ब्लोअर असतं, याच्यामध्ये 600 लिटरचं जे असतं ते ट्रॉली टाईप असतं, त्याला चाकं असतात, तर त्याच्याप्रमाणे माउंट केलं जातं ते। ह्या यंत्राची किंमत किती आहे? ह्या यंत्राची किंमत आता मार्केट व्हॅल्यू प्रमाणे आपण बघितलं तर बाहेर देशातून जे मशिनरी आणतात तर ते खूप कॉस्टली असतात, 4 ते 5 लाखापर्यंत ते विकले जातात ते तिकडचे। आणि त्याच्यामध्ये स्पेअर पार्ट कॉस्टली असतात, बाहेर देशातून इकडे येण्याची ती कॉस्टिंग होऊन जाते, शिपिंग चार्जेस वगैरे सगळे त्याच्यात पकडले जाते। तर आपल्याकडे जे यंत्र बनवतो आपण, इन हाऊस प्रोडक्शन आहे, आपण स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे त्याची किंमत कमी आहे आणि वाजवी दरात आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं ते केलेलं आहे काम सगळं। तर आपल्यासोबत ही जी कंपनी आहे या कंपनीचे
डीलर सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं किंवा कशा पद्धतीनं हे यंत्र जर शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर विक्री कशी केली जाते हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, तुमचं नाव सांगा. मी प्रमोद पडवळ, निकिता ॲग्रो एजन्सी माझा फर्म आहे. तर हे शेतकऱ्यांच्या सोयीकरता हे मी एजन्सी घेतलेली आहे. हे उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची उपयुक्तता ओळखून त्यांना हे द्यायचं सोय केलेली आहे उस्मानाबादमध्ये. आणि तुम्ही कुठल्या विभागाचे आहात आणि कशा पद्धतीनं ह्याचं म्हणजे विक्री केली जाते ते? उस्मानाबाद तालुका पूर्ण माझ्याकडे राहील, हां. ते मी त्यातलं पूर्ण पाहिजे. सर, आपल्यासोबत अजून एक तुळजापूर विभागातले डीलर पण आहेत, तर ते आपल्याला सांगतील की कशा पद्धतीनं ह्याची विक्री किंवा ह्याचा लाभ घेता येईल शेतकऱ्यांना. ही एक गोदावरी कंपनीची एजन्सी माझ्याकडे तुळजापूर तालुक्याची आहे आणि हे शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम असं करतो की शेतकरी आमच्याकडे पाहायला येतात, आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, त्यांना हे जोडून त्याची पूर्ण माहिती देतो. याच्यामध्ये कोणता मेंटेनन्स वगैरे जर असेल तर आम्ही तो सॉल्व्ह करतो, शेतकऱ्यांना सर्व्हिस देतो. आणि याच्यामध्ये कोणत्या अडचण आली तर ते शेतकऱ्यांपर्यंत आमची वैयक्तिक टीम आणि कोणतेही जे लागणारे स्पेअर्स पार्ट आमच्याकडे उपलब्ध आहे. तर आपल्यासोबत ह्या फवारणी यंत्राचा लाभ घेतलेले एक शेतकरी सुद्धा आहेत. या काका, सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा. संजय गोवर्धन काटकर, राहणार सुरडे बेगडा, तालुका जिल्हा उस्मानाबाद. तर काका, तुम्ही कधी घेतलं हे फवारणी यंत्र? जवळपास मी नोव्हेंबरमध्ये घेतलेलं आहे. आणि कशा पद्धतीनं या फवारणी यंत्राचा तुम्हाला फायदा झाला? किती म्हणजे कशी मजूर बचत, वेळ आणि पाणी किंवा जे फवारणीचे जे औषध आहे त्याची बचत कशी झाली, सगळं सविस्तरपणे सांग. टोटली बचत होते. पहिली गोष्ट वेळ, सगळ्यात वेळ महत्वाचे, वातावरण महत्वाचे. कमी वेळेत आणि स्वच्छ वातावरणात आपल्याला वेळेवर स्प्रे होणं गरजेचं असतं, सगळ्यात महत्वाचं. कमी वेळेमध्ये याच्यासाठी दुसरा पर्याय मला तर कुठला आठवत नाही. किती एकर शेती आहे तुम्हाला? माझ्याकडे टोटल 8 एकर शेती 8 आहे. एकर. आधी फवारणी यंत्राच्या आधी ज्यावेळेस तुम्ही नाही, अगोदर मजुरांच्या सहाय्याने करायचं, मजुरांच्या तर सहाय्याने. त्यावेळेस किती वेळ लागायचा, किती खर्च व्हायचा आणि आता फवारणी यंत्रामुळे काय बदल झाला? ज्यावेळी मी मजुरावर करत होतो त्यावेळी सरासरी 1 दिवस पुरत होता, हां. दिवस जात होता. पण ज्यावेळेस याच्याने चालू करतो मी हां. हा मशीनने, त्यावेळेस माझ्याकडनं जवळपास 1.5 ते 2 तासात माझं पूर्ण म्हणजे 4-4.5 एकर क्षेत्र पण फवारून निघतो बाजू. आणि पैशाची कशी बचत होते? पैशाची तर बचत होणार आहे, वेळ कमी. मजुरी किती लागायची आणि आता ह्याच्या सहाय्याने घेतल्यामुळं म्हणजे हे फवारणी यंत्र घेतल्यामुळे किती खर्च वाचतो तुमचा उत्पादन खर्च? सरासरी दिवसामागे 1000 रुपये तरी सरासरी वाचतात. हां. आता 3 मजूर म्हटले तर 1000 रुपये त्यांना मजूर द्यायला लागतो, दिवसभर वेळ जातो. त्याच्यानंतर पाऊस वगैरे आला, टोटली केलेली मेहनत सगळीच वाया जाणार. त्यापेक्षा तेवढं होत नाही, 1 तासात काम होऊन जातं, सगळीच बचत होते. मग काय सांगाल शेतकऱ्यांना? मशीन टोटली चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही मशीनचा. कमी वेळेत आणि कमी पैशात एकमेव काम करणार मशीन. तर मंडळी, आपण आज बघितलं की हे फवारणी यंत्र कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं खर्च, वेळ आणि मजुरी वाचवू शकतं. बांधवांना एक सांगू इच्छितो की भारतातली आपली पहिली कंपनी आहे. इनोस प्रोडक्शन सगळं करते आणि भारतीय बनावटीचं सगळं आहे. बाहेर देशातून इक्विपमेंट आपण इम्पोर्ट करून ते याच्यात वापरत नाही. आपण सगळं भारतीय बनावटीचंच इक्विपमेंट याच्यात वापरतो, जेणेकरून तुम्हाला आपल्या डीलर मार्फत, डिस्ट्रीब्युटर्स मार्फत सगळे जागेवर उपलब्ध होतील आणि तुमचं काम थांबणार नाही. तर मंडळी, आपण बघितलं की कशा पद्धतीने हे यंत्र फायदेशीर आहे. असेच वेगवेगळे जे तंत्रज्ञान असेल, शेतीतले तंत्रज्ञान, वेगवेगळी यंत्र, ह्यांची माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत लँटन मराठीच्या मार्फत पोहोचणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही लँटन मराठीच्या सगळ्याच डिजिटल प्लॅटफॉर्मला फॉलो करत नसाल तर लगेच करून घ्या आणि पाहत राहा लँटन मराठी. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत न्यू रूट्स हेअर क्लिनिक, अत्याधुनिक केश रोपण केंद्र. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद. विश्वासातून